मित्रांनो, आजच्या काळात सुद्धा ज्यांच्याकडे चांगले अधिकारी म्हणून पाहिलं जातं ना, ते ज्येष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील. महाराष्ट्रानं कायम या नांगरे पाटलांचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे. आदर करावा, सन्मान करावा असं काम करून नांगरे पाटील यांनी विश्वास खऱ्या अर्थानं कमावलेला आहे. पण अचानक त्यांना काय दुर्बुद्धी झाली की ते भारतीय संविधानाची शपथ घेऊन सुद्धा एका बाजूला झुकले. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाली आणि तिथे गेल्या गेल्या त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. बरं, एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी अगदी व्यासपीठावरून जाहीरपणे संघावर स्तुतीसुमनं उधळली. हे सगळं पाहून सर्वसामान्य माणसालाही धक्का बसला. विश्वास नांगरे पाटील, तुम्ही सुद्धा, असा प्रश्न ज्याच्या त्याच्या ओठावर आला. काँग्रेस पक्षानं तर सरकारला 6 प्रश्न विचारून नांगरे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि त्या पाठोपाठ आता राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शैलीमध्ये नांगरे पाटलांना अगदी अस्सल शब्दामध्ये सुनावलं आहे. एक लांबलचक पोस्ट करून राज ठाकरे यांनी आपली नाराजी, आपला संताप व्यक्त केलेला आहे. राज ठाकरे म्हणतात, IPS अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळं त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्यांच्याशी असायला हवी. पण इथं नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यामध्ये हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनामध्ये जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत. आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावं हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे. त्यामुळं त्याबद्दल बोलायचं किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्यानं, त्यातही पोलीस अधिकाऱ्यानं तिथं जावं का हा प्रश्न आहे. नांगरे पाटील यांनी संघाचं कौतुक केलं असलं तरी सुद्धा आपण एक पोलीस अधिकारी असून त्यांच्याकडून निष्पक्षतेची अपेक्षा असते, याचं भान राहिलं नाही का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ते मनात ठेवा, किंवा मग जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपामध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेले अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहे. तुमचंही पुनर्वसन होईल असं स्पष्टपणे सांगत त्यांनी नांगरे पाटील यांना सल्ला दिलेला आहे. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता. मात्र तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच लक्षात आल्याचं म्हणत त्यांनी दुहेरी टोला लगावला. राज ठाकरे यांनी 2012 मधील एका प्रसंगाची मांडणी या पोस्टमध्ये केलेली आहे. सत्ताधाऱ्यावर प्रश्नाची सरबत्ती सुद्धा त्यांनी आता केली. 2012ला रझा अकादमीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काढलेल्या मोर्चामध्ये एका कॉन्स्टेबलने येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारनं निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का? ही दुहेरी निष्ठा सरकारलाच चालते किंवा ती दाखवायलाच हवी असं वाटतं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडं?
असा कळकळीचा एक प्रश्न सुद्धा उपस्थित करीत. नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी तुमची सदसद विवेक बुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनासमोर गहाण टाकू नका, असं अगदी स्पष्टपणे सांगितलं. बघा, विश्वास नांगरे पाटील हे एक चांगले अधिकारी आहेत, अभ्यासू सुद्धा आहेत. मग इथंच त्यांनी अशी चूक का केली असावी? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.